हॅलो गाईज, या आंबील प्यायला. आज आहे वेळ अमावस्या. मराठवाड्यात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि याला कोणी येळवस किंवा दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. पण आमच्या इकडे याला वेळ अमावस्या असं म्हणतात. कारण की हा सण शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतात. कारण की आपल्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी हा सण ठेवला आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये येऊन या दिवशी पूजा करतात आणि आम्हीसुद्धा हा सण वर्षानुवर्ष करत आलो आहोत. कारण की आमच्या इथे पिढ्यानपिढ्या शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा या सणाला खूप मोठं असं प्राधान्य देतो. मग काय, मस्त आम्ही शेतामध्ये गेलो. सकाळी लवकर उठलो होतो. कारण की अशी प्रथा आहे की या सण हा खूप लवकर सकाळी उठूनच करायचा असतो. मग आम्ही मस्त शेतामध्ये गेलो आणि आईनं आणि दादानं आणि वहिनीनं सगळ्यांनी मिळून मस्त पूजा केली. आणि पूजा झाल्यानंतर एक दुसरी प्रथा म्हणजे त्या पूजेच्या ठिकाणी आंबिलाचं मटकं ठेवायचं असतं आणि मग मस्त उकडलेले दिवे वगैरे लावून त्या दगडांची वगैरे पूजा करायची असते. ते दगड आपण ठेवतो, पण ना त्यांना पांडव असे म्हटले जातं. त्यांना चुना वगैरे लावायचा, त्यांना मस्त 5 पांडव तयार करायचे आणि पेंडीची जी कोप तयार केली आहे त्यामध्ये ठेवायचं. आणि आणखीन एक प्रथा आहे, ती म्हणजे आंबील आणि घुगरी फिरवण्याची. ही खूप महत्त्वाची प्रथा आहे. कारण की आंबील आणि घुगरी फिरवली तर ना येणारं रब्बीचं पीक हे खूप चांगल्या प्रमाणात येतं, अशी ही मान्यता आहे. आणि आम्हीसुद्धा तसंच करतो दरवर्षी. मस्त घुगऱ्या आणि आंबील फिरवतो सगळ्या शेतामध्ये आणि कोपीच्या भोवती. कारण की येणारं पीक हे चांगलं येवो, कारण की अशीच प्रार्थना करायची असते काळ्या आईकडे. मग काय, मस्त एक प्रथा म्हणजे आणखीन जेवणाची. आम्ही मस्त जेव्हा कधी वेळ अमावस्या असते, तेव्हा मस्त एका मोठ्या झाडाखाली सगळे फॅमिली मेंबर्स जमा होतो आणि जेवण करतो. हा क्षण आम्ही कधीसुद्धा घालवत नाही. कारण की शिकण्यासाठी किंवा काही कामानिमित्त आम्ही गावाकडे नसल्यामुळे हा सणाची आम्ही खूप आवर्जून वाट पाहतो आणि आमच्यातलं कोणीसुद्धा हा क्षण मिस करत नाही. आम्ही प्रत्येकजण यावर्षी असं जमा होतो आणि मस्त जेवण करतो. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची प्रथा म्हणजे पान खाणे. गावाकडे आले की मी कधीही पान खायचं विसरत नाही. मस्त पान खाते आणि मग मस्त झाडाखाली आराम करते. तर असं करतो आम्ही वेळ अमावस्या साजरी.